नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 अंतिम परीक्षेसाठी यापूर्वी विचारलेले प्रश्न आणखी महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण विचारात घेणार आहोत। या ठिकाणी प्रश्न आहे, एका सरळ असलेला महामार्ग एका मनोऱ्याच्या तळाकडे जातो। मनोऱ्याची उंची 48 मीटर आहे। मनोऱ्याच्या वरच्या टोकापासून महामार्गावरील दोन मोटारीकडे पाहताना होणारे अवनत कोन 30 अंश व 60 अंश आहेत। तर त्या दोन मोटारीमधील अंतर किती? नोव्हेंबरला विचारलेलं आहे, 20ला। या ठिकाणी आकृती काढणं नितांत गरजेचं आहे। या ठिकाणी पहा, या आकृतीमध्ये ए बी हा मनोरा आहे आणि त्याची उंची 48 मीटर दिलेली आहे। रेषा एडी हा महामार्ग आहे। रेषा एडी हा महामार्ग आहे। सी आणि डी या ठिकाणी दोन मोटर आहेत, म्हणजे सी या ठिकाणी एक मोटर आहे, डी या ठिकाणी एक मोटर आहे। आणि अवनत कोन एच ए डी, अवनत कोन एच ए डी हा या ठिकाणी 30 अंशाचा आहे। ओके, त्यानंतर अवनत कोन दुसरा आहे, दुसऱ्या मोटरीकडे पाहताना, डी या मोटरीकडे पाहताना या ठिकाणी 30 अंशाचा अवनत कोन होतो। आणि ए या ठिकाणाहून सी या मोटरीकडे पाहताना एच ए सी हा 60 अंशाचा अवनत कोन होतो। हा एच ए डी हा 30 अंशाचा अवनत कोन झालेला आहे डी या मोटरीकडे पाहताना। ओके, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर कोन एच ए डी आणि कोन ए डी बी हे व्युत्क्रम कोन आहेत। ओके, कारण ए एच आणि बी डी या समांतर रेषा आहेत, त्यांची छेदिका ए डी घेतल्यास हा 30 मापाचा एच ए डी आणि हा 30 मापाचा ए डी बी हे एकरूप आहेत, कारण ते व्युत्क्रम कोन आहेत। म्हणून या ठिकाणी ए डी बी सुद्धा 30 अंशाचा आहे। त्यानंतर ए सी बी हा 60 अंशाचा आहे। एच ए सी हा सुद्धा 60 अंशाचा आहे, ते सुद्धा व्युत्क्रम कोन आहेत। या ठिकाणी समजा आपण बी सी एक्स मानला आणि सी डी वाय मानला, त्या दोन मोटारीमधील आपल्याला अंतर काढायचे आहे, म्हणजे या ठिकाणी डी सी काढायचे आहे। त्यासाठी बी सी एक्स मानावा लागेल आणि डी सी वाय मानावा लागेल। ओके, आणि मग हा जो बी डी आहे, साहजिकच बी पासून डी पर्यंतचं अंतर हे एक्स आणि वाय यांच्या बेरजे एवढं आहे, एक्स अधिक वाय। अशा पद्धतीनं याचं वर्णन इथं केलेलं आहे, हे पहा। ओके, आता आपल्याला टॅन ए सी बी घ्यायचं आहे। टॅन ए सी बी बरोबर टॅन ए सी बी कुठे आहे पहा, टॅन ए सी बी म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये टॅन ए सी बी म्हणजे टॅन 60 आहे। ओके, बरोबर टॅन 60 अंश बरोबर समोरील भुजा ए बी भागिले लगतची भुजा बी सी, ए बी भागिले बी सी, आणि टॅन 60 ची किंमत सर्व ज्ञात आहे, वर्गमात 3 आहे, आपण पाहिलेलं आहे, तक्त्यामध्ये पण आहे। कशी काढतात हे आपण पाहिलेलं आहे। 48/x हे ए बी 48 आहे आणि बी सी आपण x मानलेले आहे। ओके, आपल्याला माहीत 30 60 90चा त्रिकोण आहे, 30 60 आणि 90। टॅन 60 30च्या समोर 1, कर्णाला 2 आणि 60च्या समोर वर्गमात 3, म्हणून टॅन 60 समोरील भुजा भागिले लगतची भुजा वर्गमात 3 भागिले 1 म्हणून वर्गमात 3 आहेत। ओके, अशा पद्धतीनं म्हणून x बरोबर या ठिकाणी 48 भागिले वर्गमात 3 होणार। अपरिमेय संख्या वर्गमात 3 म्हणून वरती खाली वर्गमात 3 बनायचं। x बरोबर अंश आहे 48 वर्गमात 3 छेद वर्गमात 3 वर्गमात 3, आणि त्यामुळं x बरोबर 3 48 भागिले 16 आलं, 16 वर्गमात 3। ओके, पुन्हा पहा एकदा, टॅन 60 समोरील भुजा ए बी भागिले लगतची भुजा ए बी भागिले बी सी, ए बी 48 आहे, किंमत लिहिली या ठिकाणी, छेद बी सी एक्स मांडलेला आहे। एक्स काढताना या ठिकाणी वर्गमात 3 तिथे जाणार आहे, 48 भागिले वर्गमात 3 या ठिकाणी छेदस्थानी वर्गमात 3 अपरिमेय संख्या अंशाला छेदाला त्यानंच गुणलेला आहे, म्हणून वरती 48 वर्गमात 3 छेद वर्गमात 3 वर्गमात 3 3 3 48 भागिले 16 आलं, x बरोबर 16 वर्गमात 3। ओके,
आता आपण त्रिकोण ए बी डी साठी टॅन डी घ्यायचा. टॅन डी बरोबर ए बी भागिले लगतची भुजा बी डी. तसेच टॅन ए डी बी बरोबर ए बी भागिले बी डी. ओके. टॅन 30 बरोबर ए बी 48 आहे आणि बी डी x अधिक y आहे. आणि मग टॅन 30 समोरील भुजा भागिले लगतची भुजा 1 भागिले वर्गमात 3. टॅनला कर्ण नाही 1 भागिले वर्गमात 3. ओके बरोबर 48 छेद x अधिक y. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार घेतल्यानंतर म्हणून चिन्ह करायचं प्रत्येक ठिकाणी. x अधिक y बरोबर 48 गुणिले वर्गमात 3. ओके. याला आपण 2 म्हणूया आणि याला 1 म्हणूया. आता 1 याला 1 म्हटलं. x बरोबर 16 वर्गमात 3 ही किंमत 2 मध्ये लिहायची. समीकरण 1 वरून x ची किंमत 16 वर्गमात 3 ठेवली अधिक y बरोबर 48 वर्गमात 3. या ठिकाणी y ची किंमत काढायची आहे. 16 वर्गमात 3 पलीकडे गेले. 48 वर्गमात 3 वजा 16 वर्गमात 3. 48 मधनं 16 गेल्या. 8 मधनं 6 गेले 2. 4 मधनं 1 गेला 3. 32 वर्गमात 3 y बरोबर. ओके. आणि उदाहरणामध्ये वर्गमात 3 ची किंमत दिलेली आहे 1.73. त्यामुळे y बरोबर y काय आहे 2 मोटरीमधलं अंतर आहे तेच विचारले. ओके. y बरोबर 32 गुणिले 1.73. y बरोबर यांचा गुणाकार 1.73 गुणिले 32 बेत्रिक 6 7 दुनी 14ला 4 हाच्याले 1 बेके बेने 3 इथं फुले 3 त्रिक 9 3 असते ते 21 लेख हाच्याले 2 3 1 3 2 5 6 9 4 13 3 2 5 5 55.36. ओके. y बरोबर 55.36 मीटर. त्यामुळे 2 मोटारीमधलं अंतर म्हणून 2 मोटारीमधलं अंतर 55.36 आहे. ओके. ट्रिग्नोमेट्रीवरचंच उदाहरण आहे या ठिकाणी. सप्टेंबर 21ला विचारलेलं वर्गमुळात 1 वजा कॉस ए छेद 1 अधिक कॉस ए बरोबर कोसेक ए वजा कॉट ए. आता हे सोडताना एक भाग विचारात घेतला पाहिजे. त्याची उजवी बाजू जी आहे ती कोसेक ए वजा कॉट ए आहे. त्यामुळे या ठिकाणी जी LHS आहे डावी बाजू ती आपण इथे घेतलेली आहे. वर्गमुळात 1 वजा कॉस ए छेद 1 अधिक कॉस ए. या ठिकाणी छेदाचा जो या ठिकाणी 1 अधिक कॉस ए आहे छेदाच्या अनुबद्ध जोडीनं म्हणजे 1 अधिक कॉस एच्या अनुबद्ध जोडी 1 वजा कॉस एनं अंशाला आणि छेदाला गुणल्यामुळं आपण हे उजवी बाजू जी आहे ते गाठू शकतोय. चुकून या ठिकाणी आपण अंशाच्या अनुबद्ध जोडीने गुणलं तर तिथपर्यंत आपण जाणार नाहोत. सुरुवातीलाच याचा विचार व्हावा. कॉट ए येण्यासाठी या ठिकाणी कॉस ए भागिले साइन ए अंतिम क्षणाला येणं गरजेचं आहे आणि 1 भागिले साइन ए स्वतंत्र भागाकार करून येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण छेदाच्या अनुबद्ध जोडीने वरती आणि खाली गुणले. पहा 1 वजा कॉस ए 1 वजा कॉस ए डबल आहे त्यामुळे त्याचा वर्ग झाला कंसाचा. आणि ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 1 अधिक कॉस ए दुसऱ्या कंसात 1 वजा कॉस ए म्हणजे 1 वजा कॉस वर्ग ए. ओके. ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी या पद्धतीनं. आणि मग वर्गमुळात 1 वजा कॉस ए कंसाचा वर्ग छेदस्थानी 1 वजा कॉस वर्ग ए 1 वजा कॉस वर्ग ए म्हणजे इथं नित्य समानता लिहायची कंसात लिहा. पुन्हा अंतिम परीक्षेला इथं कंसात लिहायचं की 1 वजा कॉस वर्ग ए वरून तुम्ही साइन वर्ग ए कसं लिहिलं तर ज्यार्थी साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 याचा आधार घेतला. वर्गमात 1 वजा कॉस वर्ग कॉस ए कंसाचा वर्ग छेद साइन वर्ग ए 1 वजा कॉस वर्ग ए वरून. आता वर्गमुळात आतल्या अंशाचा पण वर्ग आहे छेदाचा पण वर्ग आहे त्यामुळं वर्गमुळाचं चिन्ह या वर्गाने निघून गेलं म्हणजे 1 वजा कॉस ए भागिले साइन ए.
स्वतंत्र भागाकार केला, 1लाही भागिले साइन ए आहे, वजा कॉसलाही भागिले साइन ए आहे. त्यामुळं साहजिकच आपल्याला उत्तर मिळणार आहे 1 भागिले साइन ए म्हणजे कोसेक ए, वजा कॉस ए भागिले साइन ए म्हणजे कॉट ए. ओके, म्हणजेच RHS मिळालेले आपल्याला आहे, म्हणून डावी बाजू आहे ती. म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 1 वजा कॉस ए छेद 1 अधिक कॉस संपूर्ण आहे वर्गमुळात चिन्ह 1 अधिक कॉस ए बरोबर कोसेक ए वजा कॉट ए. ओके, अशा पद्धतीने. असा एक प्रश्न मार्च 23ला विचारलेला आहे. थीटाचे निरसन करा. एक्स बरोबर आर कॉस थीटा आणि वाय बरोबर आर साइन थीटा. बरीच मुलं या उदाहरणाकडे दुर्लक्ष करतात, अभ्यासात घेत नाहीत, पण तितकंच ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी एक्स बरोबर आर कॉस थीटा, वाय बरोबर आर साइन थीटा. थीटाचं निरसन करा म्हणजे उत्तरामध्ये थीटा असता कामा नये. या ठिकाणी एक्स बरोबर आर कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा बरोबर एक्स भागिले आर बरोबर, व वाय बरोबर आर साइन थीटा म्हणजे आर बरोबर या ठिकाणी वाय साइन थीटा. ओके, सॉरी, या ठिकाणी कॉस थीटाची किंमत काढली, तशीच इथं साइन थीटाची किंमत काढायची आहे, वाय भागिले आर. ओके, त्यानंतर या ठिकाणी वर्ग करायचा, दोन्ही बाजूंचे वर्ग करू. इथं समीकरण 1 आहे, हे 2 ओ 1 व 2चे दोन्ही बाजूंचे वर्ग करू. काय आहे, एक कॉस थीटा बरोबर एक्स भागिले आर वर्ग करायचा. कॉस वर्ग थीटा बरोबर एक्स वर्ग भागिले आर वर्ग आणि याचा वर्ग साइन वर्ग थीटा बरोबर वाय वर्ग भागिले आर वर्ग. ओके, यांची बेरीज करायची. आता याला आपण 3 म्हणूया, 4 म्हणूया, 3 व 4 यांची बेरीज घेऊन डावी बाजू काय झाली, कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा बरोबर एक्स वर्ग भागिले आर वर्ग अधिक वाय वर्ग भागिले आर वर्ग. ओके, मग कॉस वर्ग माहिती आहे आपल्याला, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आहे, म्हणजे डावी बाजू 1 झाली. 1 बरोबर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग, दोघांचा छेद सारखा आहे 1 असल्याचा, आर वर्ग समान छेद अंशांची बेरीज, आणि मग हा आर वर्ग 1ला गुणले येणार, म्हणून एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर आर वर्ग हे याचं उत्तर आहे. म्हणजे उत्तरामध्ये थीटा राहिला नाही. ओके, पुन्हा एकदा पहा. ओके, एक्स बरोबर आर कॉस थीटावरून कॉस थीटाची किंमत काढली आपण एक्स भागिले आर, वाय बरोबर आर साइन थीटावरून साइन थीटाची किंमत काढल्या वाय भागिले आर. त्याला 1 आणि 2 म्हटलं त्या समीकरणांना. 1 आणि 2चा दोन्ही बाजूचा वर्ग केला तर साइन वर्ग थीटा बरोबर वाय वर्ग भागिले आर वर्ग, आणि इथं कॉस वर्ग थीटा बरोबर आर एक्स वर्ग भागिले आर वर्ग. मग दोन्ही बाजूंची डाव्या बाजूंची बेरीज आणि उजव्या बाजूंची बेरीज घेतली 1 आणि 2ची वर्ग. 3 आणि 4 म्हटलं आपण इथं, कॉस वर्ग थीटा बरोबर एक्स वर्ग भागिले आर वर्ग, साइन वर्ग थीटा बरोबर आय वर्ग भागिले आर वर्ग. बेरीज घेतल्यानंतर डाव्या बाजूला कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा आलेला आहे, आणि उजव्या बाजूला या दोघांची बेरीज, छेद समान दोघांना दिसतोय, दोघांचा छेद समान आहे, तो एकच ठेवला एक्स वर्ग भागिले वाय वर्ग भागिले आर वर्ग, आणि साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा नित्य समानता एक किंमत देणार आहे, म्हणून 1 बरोबर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग भागिले आर वर्ग भागिले आर वर्ग 1ला गुणल्याला. अंतिम उत्तरामध्ये एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर आर वर्ग थीटा नाही. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर स्वतः अभ्यासात लाईक करा आणि शेअर करून आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा या गुणवत्तेचा विकास करण्याची संधी द्या. धन्यवाद.